माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते माझ्या उपस्थिती माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा सार्वत्रिक सत्कार होतोय। अमृत महोत्सवी वर्षातील असंख्य आठवणींचा स्रोत शिरलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्राला मोठं करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोविड काळात केलेल्या कार्याबद्दल राम शेठ यांचा कोरोना देवदूत पुरस्कार देऊन गौरव केला। सांस्कृतिक क्षेत्रालाही त्यांनी उंचीवर नेण्याचं काम केलं। राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा, राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या बक्षिसाच्या स्पर्धा आज नावाजलेल्या स्पर्धा म्हणून त्यांचा गौरव होतो। दरवर्षी दिवाळी गणेश नाईक साहेब, भरत शेठ गोगावले, सुनीलजी तटकरे, आशिषजी शेलार, अदितीताई तटकरे, श्रीरंगप्पा बारणे, आपले भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, विक्रांत पाटील, दिलीप वासे पाटील मेहनतीतून आणि एक प्रकारे त्यांच्या जिद्दीतून त्यांनी उभी करून दाखवली आणि भूमिपुत्र देखील काम करू शकतात, तेही उत्तम काम करू शकतात हे दाखवण्याचं काम खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर यांनी केलं। आणि एवढंच नाही तर एकीकडे स्वतःचा व्यवसाय तर सुरू होताच, पण त्यासोबत स्वर्गीय दिबा पाटलांसोबत वेगवेगळ्या आंदोलनामध्ये ज्या प्रकारे रामशेठ ठाकूर त्या ठिकाणी भूमिका निभावत होते, एक एक प्रश्न भूमिपुत्रांचा आपल्याला माहिती आहे 80च्या दशकामध्ये फार काही कायदे नव्हते, कोणाची जमीन उचलली की घेऊन टाकायची, त्याच्यावर सरकारने नाव लागतो की त्यांचं समाजकार्य असंच अविरत सातत्याने चालत राहो आणि त्याकरता आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देऊन उत्तम आरोग्य देऊन अशा प्रकारची आईच्या चरणी प्रार्थना करतो। तिनं आपलं शिक्षण हे रामशेठ पाटलांनी त्या ठिकाणी पुढे केलं आणि त्यानंतर ते इथल्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी आपली नोकरी झाली। 200 रुपये पगारावर